नमस्कार. मी मनोज कुमार सूर्यवंशी, आयुक्त वसई विरार महानगरपालिका. आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये आपलं स्वागत करतो. येत्या 15 तारखेला जे मतदान होणार आहे 15 जानेवारीला, त्यासाठी संपूर्ण प्रशासन सज्ज आहे. त्याची माहिती देण्यासाठी मी तुम्हाला बोलवलेलं आहे. आपल्याकडे एकूण 29 प्रभाग असून 115 उमेदवार आपल्याला निवडून द्यायचे आहेत. 1 ते 28 मध्ये 4 उमेदवार निवडून द्यायचे आणि 29 प्रभागामध्ये 3 उमेदवार आपल्याला निवडून द्यायचे आहे. यासाठी आपण एकूण 1335 मतदान केंद्रांची निश्चिती केलेली आहे. या 1335 मतदान केंद्रांपैकी शक्यतो आपण असा प्रयत्न केलेला आहे की मतदान केंद्र ग्राउंड फ्लोअरला असतील. या मतदान केंद्रांपैकी 1095 मतदान केंद्र जे आहेत ते ग्राउंड फ्लोअरला आहेत. 218 मतदान केंद्र आहे ते पहिल्या मजल्यावर आहे. पण हे पहिल्या मजल्यावरचे पण जे मतदान केंद्र आहे त्या ठिकाणच्या इमारतींना लिफ्ट आहे याची आम्ही खातरजमा केलेली आहे. त्याच्यामुळे अपंग व्यक्ती वगैरे किंवा जे वृद्ध व्यक्ती असतील त्यांच्यासाठी गैरसोय होणार नाही. याशिवाय 22 ठिकाणी आम्ही पार्टिशन करणार आहोत. त्या पार्टिशन मध्ये आपण मतदान घेणार आहोत. आमच्याकडे जे नामनिर्देशन पत्र प्राप्त झालेले आहेत ते एकूण 547 नामनिर्देशन पत्र प्राप्त झालेले आहेत. आणि या 547 उमेदवारांमधून आपण अंतिमतः 115 नगरसेवक निवडणार आहोत. या ठिकाणी मला सांगायला आनंद वाटतो की आपले ज्या आरोंनी स्क्रुटिनी केलेली आहे किंवा आरोंनी जे काम केलेलं आहे ते आपल्याकडे एकही कोर्ट केस झालेली नाही. कोणी उमेदवार किंवा त्याचे समर्थक या नामनिर्देशन पत्र स्वीकृतीबाबत कोणी कोर्टात न गेल्यामुळं आपल्याला ती बाब आपल्या इथे आढळलेली नाही. आपल्या मतपत्रिका ज्या ईव्हीएमच्या मतपत्रिका आणि पोस्टल बॅलेट मतपत्रिका या आपण गव्हर्नमेंट प्रेस मधून छापून घेतलेल्या आहेत. पोस्टल मतदानासाठी आपण 8, 9, 10, 11 जानेवारीला विशेष मोहीम राबवतोय. जे कर्मचारी आम्ही इलेक्शन ड्युटीवर घेतलेले आहे त्यांच्यासाठी ही पोस्टल बॅलेट पेपरची सुविधा उपलब्ध राहणार आहे. आणि ज्या लोकांनी अजून अर्ज भरले नसतील त्यांना परत एकदा विनंती करतो की त्यांनी ट्रेनिंगच्या द्वारे किंवा 11 तारखेपर्यंत आमच्याकडे अर्ज भरावे. त्यांना पोस्टल बॅलेट दिलं जाईल आणि त्यांचं पोस्टल मतदान त्या करू शकतील. या इलेक्शनसाठी एकूण 11,26,400 मतदार आपल्याकडे आहेत. मागे मी आपल्याला बोललो होतो की दुबार मतदारांबद्दल. दुबार मतदार जे होते आपल्याकडे 52,000 मतदार होते. त्यांच्या नावापुढे स्टार केलेलं आहे. आणि याच्यापैकी आपण जवळपास 23-24 मतदारांशी संपर्क साधून जे दुबार मतदार आहेत त्यांच्याकडनं आपण चौकशी केली की याच्यातले स्वतंत्र किती आणि दुबार किती. तर आपल्याला 11,082 मतदार हे स्वतंत्र आढळलेले आहे. म्हणजे ते नावं सारखे आहेत पण हे लोक वेगळे आहेत. आणि साधारणतः 10,000 मतदार जे आहेत ते दुबार आढळलेले आहेत. त्याच्यापैकी 5,158 लोकांनी आम्हाला फॉर्म भरून दिलेले आहेत. बाकीच्या लोकांनी फॉर्म ते मतदान केंद्रावर भरून देतील आणि मतदान करतील. या ठिकाणी आपण स्ट्रॉंग रूम जी तयार केलेल्या 9 ठिकाणी तयार केलेल्या शहरामध्ये. या 9 ठिकाणी ज्या स्ट्रॉंग रूम आहे त्या शाळांमध्ये आहे. त्या शाळेच्या ग्राउंड मधनच आपलं सगळं इलेक्शनचा स्टाफ आणि इलेक्शन मटेरियल हे डिस्ट्रीब्यूट होईल. त्या ठिकाणून बसेस मधनं हे सर्व कर्मचारी जे आहेत ते मतदान केंद्रावर जातील. 14 तारखेला ते मतदान केंद्रावर पोहोचतील, मतदान केंद्रावर मुक्काम करतील. 15 तारखेला मतदान झाल्यावर ते परत सर्व साहित्य आणि ईव्हीएम जे आहे ते घेऊन या 9 केंद्रावर परत येतील रिसिव्हिंग सेंटरवर. या ठिकाणी सर्व ईव्हीएम आणि साहित्य गोळा झाल्यावर रात्री उशिरा ते मुख्यालयाच्या ठिकाणी आणण्यात येईल आणि एकत्रित काउंटिंग करण्यात येईल. या ठिकाणी जो आपण स्टाफ नेमलेला आहे एकूण 7,700 लोक हे मतदान केंद्रावर काम करतील. बॅक ऑफिसमध्ये साधारणतः 500 लोक काम करतील आणि 1,000 पोलीस काम करतील. असं 10,000 लोक या इलेक्शनसाठी काम करणार आहे. एवढी मोठी यंत्रणा आपण कामी लावलेली आहे. त्यासाठी सर्व मतदारांनी मतदान करणं आवश्यक आहे. तर माझी आपल्याला विनंती आहे की आपणही मतदारांना आवाहन करा की आपण मतदानासाठी नक्की या म्हणून. या ठिकाणी स्वीपद्वारे आम्ही लोकांचा जनजागृती करायचा प्रयत्न करतो आहे. यासाठी जे महानगरपालिकेचे होर्डिंग आहे त्या ठिकाणी आम्ही मतदान करा म्हणून जाहिराती लावलेल्या आहे त्या आपण बघितल्याच असतील. त्याशिवाय आम्ही पथनाट्याद्वारे रेल्वे स्टेशन, बस स्टँड आणि गर्दीच्या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केलेले आहे. थिएटरमध्ये पण आपण पाहिलं तर कुठलाही पिक्चर सुरू होण्याच्या आधी लोकांना आपण आवाहन करतोय की आपण मतदान करा.
आणि या ठिकाणी आपण एक विशेष कार्यक्रम हाती घेतलेला आहे की आपण सकाळी हॉटेल असोसिएशन वाले बोलवले होते आणि त्यांना आपण विनंती केली की तुम्ही मतदानाचा टक्का वाढा म्हणून हातभार लावा. त्यांनी मला तोंडी सांगितलेलं आहे की ते जे लोक मतदान करून हॉटेलमध्ये जातील त्यांच्या बिलामध्ये ते 15% सवलत देणार आहेत. दुसरं आम्ही रिक्षा असोसिएशनला बोलवलं होतं. रिक्षा असोसिएशननी सकारात्मक प्रतिसाद आम्हाला दिलेला आहे. त्यांनी आम्हाला सांगितलेलं की जे मतदार मतदान करतील ते ज्या ठिकाणी भाड्यामध्ये आम्ही त्यांना जे काही सवलत द्यायची आहे ते आम्ही जाहीर करू म्हणून. तिसरं केस कर्तव्यालय असोसिएशनला आम्ही बोलवतो आहे. जे लोक मतदान करतील त्यांना केस कर्तव्यालयावाल्यांकडनं सवलत मिळेल याबाबत आम्ही तयारी करतोय. त्याशिवाय आमच्या महानगरपालिकेची जी बस सेवा आहे त्या बस सेवेमध्ये ज्या आम्ही ते महिलांना फुकट प्रवास आहे, ज्येष्ठ नागरिकांना फुकट आहे, दुर्धर आजाराने ग्रस्त फुकट आहे. याच्याशिवाय जे लोक राहिलेले आहेत त्या लोकांना पण भाड्यामध्ये आम्ही 50% सवलत देणार आहोत. त्यांनी फक्त मतदान केलेलं आपलं शाईचं बोट त्या ठिकाणी दाखवलं तेवढा पुरावा यासाठी पुरेसा राहील. तर शेवटी ही सर्व व्यवस्था करायला आम्ही अतिशय मेहनत घेतलेली आहे. प्रशासन सज्ज आहे. आता फक्त सर्व मतदारांनी येऊन मतदान करणं आवश्यक आहे. यासाठी सर्वांना आपल्यातर्फे आवाहन करा आणि आमची तयारी मतदानाची पूर्ण झालेली आहे. या ठिकाणी आम्हाला जे ईव्हीएम मिळालेले आहेत ते ईव्हीएम आपण पालघरहून घेतलेले आहेत. 30% ईव्हीएम आपण राखीव ठेवतोय. यासाठी आम्हाला जे ईव्हीएम कमी पडले का इलेक्शन कमिशन धुळे कलेक्टरकडनं घ्यायचे आम्हाला आदेश दिलेले आहेत आणि धुळ्यावरनं पण राहिलेले ईव्हीएम आपल्याला पूर्ण मिळतील आणि आपल्याला ईव्हीएमची कमतरता भासणार नाही याची आम्ही दक्षता घेतलेली आहे. त्याशिवाय जे काही इलेक्शनसाठी सामान लागतं, जे साहित्य लागतं ते सर्व आम्ही पूर्णपणे प्रोक्यूर केलेलं आहे आणि हे साहित्य वाटपाच्यात आम्ही 14 तारखेला सकाळी ते वाटप करणार आहोत. तर याबद्दल आता सर्व कर्मचारी आम्ही ट्रेन केलेले आहेत. आता या कर्मचाऱ्यांना एक हँड्स ऑन ईव्हीएम म्हणजे प्रत्येक कर्मचाऱ्यांनी ईव्हीएम कसं वापरायचं हे ईव्हीएमचं ट्रेनिंग आम्ही 8, 9, 10 ला आम्ही तिथे करणार आहोत. त्या ठिकाणी आरओ स्वतः ते ट्रेनिंग झोनल ऑफिसर मार्फत देतील. आपल्याकडे आपण एकूण 108 झोन केलेले आहेत आणि 108 आपल्याकडे क्षेत्रीय अधिकारी आहेत. हे क्षेत्रीय अधिकारी वाहनाद्वारे ते मतदानाची जी टीम आहे ती मतदान केंद्रावर घेऊन जातील आणि मतदान झाल्यावर या टीमला परत आपल्याकडे रिसिव्हिंग सेंटरला घेऊन येतील. हे झाल्यानंतर आपण 16 तारखेला सकाळी जे मतदान करणार आहोत ते एकाच ठिकाणी करणार आहोत. त्याला आपण कलर कोड केलेले आहेत आणि एकाच वेळेला 115 म्हणजे 29 प्रभागातले 115 वॉर्डचं आपण मतमोजणी एकाच वेळेला सुरू करणार आहोत आणि मला वाटतं की 10 ला सुरू झाल्यावर दुपारी 2 वाजेपर्यंत चित्र आपलं स्पष्ट होईल. धन्यवाद.